यानंतर बघूयात रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात कलगीतुरा रंगला। अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय। बघूयात। बुधवारी आमदार रोहित पवारांची ईडीनं तब्बल 12 तास चौकशी केली। राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे रोहित पवारांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली। रोहित पवारांची चौकशी पूर्ण होईपर्यंत सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडी कार्यालयासमोर ठाण मांडून होते। मात्र त्यावरून अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंना डिवचलंय। रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात काळजीवाहूताई रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। मला हा प्रश्न पडतो की जेव्हा आदरणीय अजितदादांवर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई आणि चौकशी सुरू होती त्यावेळेस अशा प्रकारचे मोर्चे का निघाले नाहीत किंवा अशा प्रकारे काळजीवाहूताई रस्त्यावर का उतरल्या नाहीत? तुम्हाला दादांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं वाटलं नाही का? केवळ आदरणीय अजितदादाच नाही तर जयंत पाटील साहेब, अनिल देशमुख साहेब, छगन भुजबळ साहेब, नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे यांच्या वेळेसही कधीही मोर्चे काढले नाहीत। पक्षासाठी नेहमी झटणाऱ्या या नेत्यांना अडचणीच्या काळात आधार द्यावा असं तुम्हाला वाटलं नाही? अजितदादांनी वेगळा निर्णय घेतल्याची 100 खोटी कारणं तुम्ही देत असाल, पण तुम्ही तुमच्या स्वार्थापलीकडे पक्षातील कुणालाही कुटुंब मानत नाहीत हे देखील तितकंच विदारक सत्य आहे, अशी खोचक टीका चाकणकरांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही पक्षात संघर्ष पेटलाय। अशातच रोहित पवारांच्या ईडी चौकशीमुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। रुपाली चाकणकरांच्या सोशल मीडियावरील या पोस्टवर शरद पवार गटानेही जोरदार पलटवार केलाय। रुपाली चाकणकर आणि सुप्रिया सुळेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंना अजित पवारांनी निवडून आणल्याचा दावा रुपाली चाकणकरांनी काही दिवसांपूर्वी केला होता। त्याला शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी खरपूस शब्दात प्रत्युत्तर दिलं होतं। तसंच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकमेकांच्या खासदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केल्यानंतरही अशा प्रकारे वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं होतं। आता वादाचा एक नवा अंक रंगल्याचंही चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दुसरीकडे